टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। तरळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम जे आहे ते सध्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे। मात्र या कामाला म्हणजे जी जागा भूसंपादन झालेली नाही आहे राष्ट्रीय महामार्गावर, त्याला विरोध होताना ग्रामस्थांचा पाहायला मिळतोय। आपल्यासोबत बोलण्यासाठी आनंदनगरमधील स्थानिक ग्रामस्थ आहेत। नेमका विरोध कोणत्या कारणासाठी होतो, काय मागणी आहे तुमची? तळेरे कोल्हापूर हा जो रस्ता आहे त्याच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे, परंतु हा रस्ता अस्तित्वात आल्यापासून या रस्त्याचं भूसंपादन झाल्याची नोंद ही शासकीय दरबारी उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळे आजही या जमिनींचे जे सातबारा आहेत हे सातबारा जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये स्थानिक लोकांचीच मालकी इथे दिसून येते, खाजगी मालकी आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जर भूसंपादन झालेलं असेल तर शासनाला आम्ही विचारणा केलेली आहे की भूसंपादनाची नोंद ही आमच्या निदर्शनास त्यांनी आणून द्यावी आणि जर भूसंपादन झालेलं नसेल तर इथल्या स्थानिक लोकांचा, जमीन मालकांचा अधिकार आहे की त्यांना इथे या रस्त्यामध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा योग्य तो मोबदला हा मिळाला पाहिजे। परंतु जवळपास आता 6 महिने उलटून गेले, प्रशासनाकडून त्याचं कोणतंही ठोस असं उत्तर हे आम्हाला इथे ग्रामस्थांना मिळालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हा संघर्ष वाढीस लागलेला आहे। भूसंपादनाची नोंद जी म्हणतात ती नेमकी नोंद कुठे असली पाहिजे, काय माहिती आहे अधिकच्या? वस्तुतः जर बघायला गेलं तर भूमी अभिलेख कडील जे गटबुक नकाशा आहेत हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये कुठेही रस्ता दिसत नाही। काही गावांमध्ये हा रस्ता ज्या अन्य गावांमधून जातो तिथे रस्ता आहे, परंतु आज अस्तित्वात असलेला रस्ता हाच तो आहे असं म्हणता येणार नाही, कारण जुना हा रस्ता मातीचा रस्ता होता आणि त्याची नोंद काही गावांमध्ये भूमी अभिलेखच्या गटबुक नकाशांमध्ये आहे। परंतु जर आनंदनगर साठी जर आपण जर बघितलं तर आनंदनगरच्या ज्या म्हणजे जिथून रस्ता जातो तर कुठलाही तुम्ही आनंदनगरमधला जर नकाशा काढला तर त्याच्यामध्ये ह्या रस्त्याची नोंद दिसून येत नाही। तसंच गाव कागदोपत्री म्हणजे सातबारा सदरी किंवा अधिकार अभिलेखात देखील याची नोंद शासनाच्या मालकीची आहे या जमिनीची असं देखील कुठे दिसून येत नाही। या परिसरामध्ये म्हणजे तराळ्यापासून तर वैवाडीपर्यंत किंवा गगनबावड्यापर्यंत अनेकांच्या जमिनी जातात, इतर ठिकाणीच बाकीच्यांच्या नोंदणी आहेत नाही त्या घ्या। आमचं जर आम्ही इथं लोकल हे केलं तर आमच्या कुठल्याही याच्या सातबारावर कुठल्याही प्रकारे कुठलीही नोंद नाही किंवा साधा जो रस्ता आहे तो कुठल्या सर्वे नंबरमधून गेला तिची देखील साधी नोंद नाही। इतर जर आम्ही तपासलं तर तरळा तिथं ते सर्वे नंबर दाखवतात, गट नंबर दाखवतात, इकडे नादवड्याला दाखवतात, परंतु आनंदनगर असा जो आमचा जो गाव आहे साधारणतः एक 1200 मीटरच्या परिसरात हा आनंदनगर, त्याच्यात आम्ही जर हे बघितलं तर कुठल्याही प्रकारे कुठल्या ह्याच्यातून हा रस्ता होतो त्याची अद्याप तिथं काय नोंद आम्हाला आढळत नाही। हायवेचं काम सध्या सुरू आहे, पत्र भूसंपादनाची नोंद सातबारामध्ये नाही किंवा ते प्रशासनाकडे नाही। यासाठी जर नोंदच नसेल तर काय उपाययोजना म्हणजे असणार, म्हणजे तुमचा मार्ग काय असणार आहे आता? नमस्कार, मी रवींद्र पाताडे, माजी सैनिक। आमची वारंवार मागणी होती या रस्त्यासंदर्भात, त्यानुसार आम्ही पालकमंत्र्यांकडे गेलो होतो। पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की सर्व अधिकाऱ्यांची बैठक मी स्वतः येईन आणि सर्व शेतकऱ्यांना एकत्र बसून मीटिंग लावूया। जवळजवळ त्याला 3 महिने झाले, 3 महिने होऊनसुद्धा अजून त्या अधिकाऱ्याने अजून मीटिंग लावली नाही। त्या संदर्भात आम्ही जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही परत पत्रव्यवहार केलेला आहे 2-3 वेळा, तरीसुद्धा त्याची दाद दिलेली नाही। तरी आता बघूया पुढे पालकमंत्र्यांशी परत चर्चा करून काय होतं आहे ते। यामध्ये ह्या राष्ट्रीय महामार्गामध्ये साधारणतः किती जमीन या शेतकऱ्यांची यामध्ये जाते किंवा बाधित क्षेत्र जाते? मुळात नॅशनल हायवेचं जे प्राधिकरण आहे यांच्याकडे आम्ही हे जे रुंदीकरणाचं काम चालू आहे त्याचा आम्ही नकाशा मागितला की कशा पद्धतीने तुम्ही हे काम करताय। त्यांच्याकडचा नकाशा बघितला असता आनंदनगर हद्दीमध्ये त्यांनी कुठेही गट नंबर नमूद केलेला नाही, त्याच्यामुळे मुळात हा रस्ता आधी कुठल्या गट नंबरमधून जातो याचीच निश्चिती नाही आहे। आनंदनगरची जी हद्द आहे ही साधारण 1200 मीटर लांबीची आहे, परंतु त्याच्यामध्ये हा रस्ता जो आज नॅशनल हायवे म्हणून त्याला दर्जा प्राप्त झाला हा 2020 सालाच्या दरम्यान किंवा त्याच्या अगोदर काही वर्ष तो झालेला असेल, परंतु हा पूर्वी ग्रामीण रस्ता होता, त्याची दर्जोन्नती होऊन हा रस्ता आज नॅशनल हायवे म्हणून झालेला आहे। मग मुळात आज नॅशनल हायवेचं असं म्हणणं आहे की ह्या रस्त्याचं जे ROW लाईन आहे ही 30 मीटरची असणार आहे। याचा अर्थ या रस्त्यासाठी रस्त्याच्या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूला 15-15 मीटर अशी जागा ही संपादित केली जाणार आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे की याच्यावर ऑलरेडी शासनाची मालकी आहे, परंतु आमचं
ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे किंवा बाधित झालेल्या जमीन मालकांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही ही 15 मीटर जर तुम्ही तुमच्या शासनाच्या मालकीचे आहे असं जर म्हणत असाल तर हे तुम्ही कशावरून निश्चित केलं याचं प्रथमतः उत्तर तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन द्या। आणि जर याचं उत्तर तुम्ही देत नसाल तर मग हा रस्ता आधी मुळात याचं रुंदीकरणाचं काम मंजूर कसं झालं हे आधी प्रशासनाने सांगितलं पाहिजे। लोकांना विश्वासात न घेता अशा पद्धतीने जर काम प्रशासन करत असेल तर हे प्रशासनाची दुटप्पी भूमिका आहे आणि त्यास आमचा नक्कीच विरोध राहणार आहे। विकासाला आमचा विरोध नाही, कारण विकास हा झालाच पाहिजे। विकास झाल्यामुळेच अनेक ज्या गोष्टी आहेत त्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात किंवा अनेक ज्या बाबी आहेत दळणवळणाच्या दृष्टीने व्यापारीदृष्ट्या सर्व पद्धतीने या रस्त्याचा उपयोग निश्चितपणे होऊ शकतो। अत्यंत प्रमुख असा हा मार्ग आहे, पश्चिम महाराष्ट्र आणि तळ कोकण यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे। त्याच्यामुळे त्याचं महत्त्व सर्व ज्ञात असताना या रस्त्याचं फक्त काम ओढून ताणून करायचं आणि एकदाचं ते मार्गी लावायचं अशी काहीतरी एक प्रशासनाची भूमिका दिसते। परंतु लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा जो काही एक छोटासा प्रयत्न एक सहानुभूतीपूर्वक असला पाहिजे तो देखील करण्याचा हे प्रशासनाने पाऊल उचललेलं नाही आणि त्याच्यामुळे ही खरी लढाई जी आहे ती आमची प्रशासनाच्या विरोधात आहे। भूसंपादनामध्ये आता काही शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना मोबदला मिळणार नाही। हा तुमचा संघर्ष कशा प्रकारे असणार? आता जर आम्ही प्रशासनाला फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही आम्हाला याचं जे काही असेल ते कागदोपत्री पुरावे दाखवा। जर तुम्ही कागदोपत्री पुरावे दाखवत नसाल तर किमान या बाबतीत तुम्ही आम्हाला काय न्याय देणार हे आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात सांगा। आम्ही जानेवारी महिन्यामध्ये पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब यांची भेट घेतली होती आणि नितेशजी राणेसाहेबांनी हायवे प्राधिकरणाला सक्त सूचना केल्या होत्या की तुम्ही इतर जे काही संबंधित विभाग आहेत, भूमी अभिलेख असतील, महसूल विभाग असेल, यांच्याशी कोऑर्डिनेट करून तुम्ही एक संयुक्त मीटिंग लावा, त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांना बोलवा आणि त्याच्यामध्ये आपण चर्चा करून याच्यामध्ये निश्चितपणे तोडगा काढू। फक्त प्रशासनाने या बाबतीत गांभीर्य न दाखवल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागलेला आहे। सन्माननीय नितेशजी राणेसाहेब हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आम्ही आता काही दिवसांमध्ये येते 4 दिवसांमध्ये साहेबांची पुन्हा एकदा भेट घेणार आहोत आणि निश्चितपणे नितेशजी राणेसाहेबांच्या माध्यमातूनच हा प्रश्न मार्गी लागणार याबद्दल आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही। फक्त प्रशासन आज जे काही दुटप्पी भूमिका आज जे घेत आहे किंवा लोकांच्या अडचणी जाणून घेत नाहीये याच्यावर मात्र कोणीतरी गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। संघर्ष वाढतोय, मोबदला मिळत नाही आहे, परत प्रशासनाकडे नोंदणी नाही आहे, पुढची भूमिका तुमची काय असणार? आम्हाला जोपर्यंत योग्य मोबदला किंवा आम्हाला योग्य न्याय किंवा आम्हाला योग्य माहिती शेतकऱ्यांना काय खरोखर आमच्या त्या वडिलांनी किंवा त्या आजोबा पंजोबांनी खरोखर दिल्या असतील, तुम्हाला दिले तर आम्हाला ह्याला विरोध नाही। पण जोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारे अंधारात ते ठेवतात किंवा अजून कुठलीही माहिती नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण जे इथले आनंदनगरचे ग्रामस्थ आहोत तो आमचा लढा तीव्र असणार। कुठल्याही प्रकारे आम्ही जमीन उत्खनन करायला किंवा एक झाड तोडायला आम्ही देणार नाही। नक्कीच प्रशासनाकडे नोंदणी असलेले दाखवा, पुरावे दाखवा, तरच हे काम जे आहे ते सुरू करा असं ग्रामस्थांचं मागणी आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।